चला तर मग 34 पर्यंत आपले एक्झाम्पल झाले होते. वेलकम बॅक अगेन. आपण 35 पासून स्टार्ट करू. आता इफ 5 tan theta इज इक्वल टू 4 दिलाय तुम्हाला. 5 tan theta इज इक्वल टू 4, तर 5 sin theta minus 3 cos theta 5 sin theta plus 2 cos theta चा आन्सर आपल्याला हवा आहे. टॅनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा सोल्युशन काय होणार आहे. हा साईनला कॉसने डिवाइड करा. 5 tan theta minus 3 अपॉन 5 tan theta प्लस 2 आन्सर होईल. म्हणजे कॉसने डिवाइड केल्यामुळे खालीवर म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉसने डिवाइड केल्यामुळे हा आन्सर येईल. tan theta ची व्हॅल्यू काय बघा 4/5 येणार. 5 into 4/5 minus 3 5 into 4/5 plus 2 4 minus 3 1 4 plus 2 6 1/6 is your correct answer. आता इथं आहे 4 sin square theta minus 2 root 3 sin theta minus 2 sin theta. बघा मी काय केला, -2 न √3 ला मल्टिप्लाय केला sin theta ला, -2 न 1 ला आणि sin theta ला मल्टिप्लाय केला, प्लस √3 इक्वल टू 0. आपण काय करूया, मागे पुढे करू. 2 sin square theta minus 2 sin theta minus 2 √3 sin theta. ऑलरेडी आपल्याला इथं फॅक्टराइज करूनच दिलंय. कॉमन काढा. 2 sin theta in bracket 2 sin theta minus 1 minus √3 कॉमन आला 2 sin theta minus 1. 2 sin theta minus 1 equal to 0 and 2 sin theta minus √3 equal to 0. Sin theta is equal to 1/2 and sin theta is equal to √3/2. मला सांगा साइन हाफ कोणाचा आहे, 30 डिग्रीचा आहे and हा कोण आहे 60 डिग्री आहे. 30 आणि 60 दिस इज युअर करेक्ट आन्सर. या पद्धतीनं 35 36 कंप्लीट झाला. इकडे 37 आहे. cot a plus b is equal to 1. म्हणजे तुम्हाला cot किती असतो, 45 डिग्री इज इक्वल टू 1 असतो. हा पहिला झाला. cosec a minus b is equal to 2. the sec 30 1/2 असतो. म्हणजे cosec 30 is equal to काय झाला 2 झाला. मग आता 1 and 2 वरून आपण काय सांगू शकतो बघा, a plus b is equal to काय होईल, a plus b is equal to 45. a minus b is equal to 30 डिग्री. ऍडिशन केला तर twice a is equal to 75 डिग्री होईल. a is equal to 75/2 म्हणजेच काय होतो 37 to हाफ डिग्री झाला. आणि a plus b a minus b is equal to 30 डिग्री आहे. माइनस करा, माइनस प्लस माइनस कैंसल. ट्वाइस b is equal to 50. b is equal to 37.5 डिग्री 7.5 डिग्री कोण आहे बघा 37.5 आणि 7.5. फर्स्ट ए हे करेक्ट आन्सर आहे. 38 नंबर सेम आहे, तुम्ही तसंच सॉल्व करू शकता. साइन अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू हाफ म्हणजे अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 30 होईल आणि कॉस अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू हाफ म्हणजे 60 डिग्री होईल. 30 60 90 ट्वाइस अल्फा इज इक्वल टू अशा पद्धतीने मिळेल. म्हणजे अल्फा इज इक्वल टू 45 आणि त्याच्या पुढचं तुम्हाला सहज मिळून जाईल. म्हणजे अल्फा 45 कुठे आहे, त्यामध्ये ए पहिलाच दिसतोय म्हणजे ए करेक्ट आन्सर असावं. बघा तुम्ही चेक करा. आता सेक ए इंटू कॉट बी मायनस सेक ए मायनस 2 कॉट बी. सुंदर क्वेश्चन आहे. sec a cot b minus sec a minus 2 cot b plus 2 equal to 0. Then the values of a and b respectively are 30 45 45 30 60 45 आणि 45 60 असे विचारले. बघूयात आपण याच्यामध्ये कॉमन कोण आहे, sec a मिळतोय. आतमध्ये राहिलेलं आहे cot b -1. इथं -2 कॉमन घ्या. cot b -1 इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला काय मिळते cot b -1 इक्वल टू 0 और sec a -2 इक्वल टू 0 मिळतं. तो cot b इज इक्वल टू 1 मिळेल. म्हणजे b इक्वल काय येणार आहे 45 डिग्री
आणि सेक ए इज इक्वल टू 2 आहे, म्हणजे कॉस 60 इज इक्वल टू 1/2 आहे, तर ए इज इक्वल टू काय होतो 60 डिग्री, म्हणजे 45 डिग्री 60 डिग्री इज द करेक्ट आन्सर. म्हणजे रिस्पेक्टिव्हली बघितलं तर 60 45 60 45 हा कुठला आहे तर सी आहे. ए अँड बी रिस्पेक्टिव्हली आहे, आणि 45 60 पण दिला त्याच्यामध्ये, तुम्हाला बी पहिला काढायचा नाही तर ए पाहिजे, म्हणजे 60 45 दिस इज द आन्सर. म्हणजे 39 चा सी आन्सर येईल. 40 नंबर बघा. साइन थीटा विचारलाय. मायनस 3/5 मायनस 2/5 3/5 आणि 2/5 असं क्वेश्चन आन्सर्स आहे. आता कॉस थीटा इज इक्वल टू 4/5 आहे. क्वाड्रंट मध्ये बघितला कॉस थीटा ॲडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज 4/5. ट्रिपलेट काय पायथागोरस, म्हणजे हा 3 असणार आहे. 3 असल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे साइन थीटा काय असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. साइन थीटा इज इक्वल टू 3/5 होणार. बट थीटा लाइज इन बिटवीन 3π/2 2π म्हणजेच कोण आहे फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. -3/5 हे आन्सर असेल. तर याच्यामध्ये -3/5 ए फर्स्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर. सिमिलरली 41 तोच आहे. कॉस थीटाची व्हॅल्यू दिली आहे आणि थीटा लाइज इन बिटवीन सेकंड क्वाड्रंट असेल. टॅन थीटा विचारलाय. टॅन थीटा डेफिनेटली निगेटिव्ह असणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे हेच क्वेश्चन हेच आन्सर्स आहेत. कॉस थीटा 4/5 दिलाय. टॅन काय असणार आहे 3/4 असणार, पण तो थर्ड मध्ये लाईज असल्या फोर्थ मध्ये लाईज असल्यामुळे -3/4 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे 41 चा सी आन्सर आहे. 42 सेम आहे, 43 सेम आहे, 44 सेम आहे, 45 पण सेम आहे, 46 पण सेम आहे, 47 पण सेम आहे, 48 ऑल्सो सेम, 49 सेम आहे. असं हे सगळे 50 पण येणार. तर 49 पर्यंत ठीक आहे. 50 आपण बघूया. 49 पर्यंत तुम्ही करा, अगदी सोपा आहे. ट्रिपलेट्स ज्याला माहिती आहे तो डायरेक्ट आन्सर काढू शकतो बाय युझिंग दिस ट्रायंगल. एकाचं विचारलं की सगळ्यांचं काढता येतो. कोसेक काढता येतो, सेक काढता येतो, क्वाड काढता येतो. If tan theta is equal to -3 आणि theta lies in between π/2 to π, sin theta विचारलाय. sin theta विचारलाय 1/√5 - 2/√5 1/√5 आणि 2/√5. tan theta is equal to -2. sin theta upon cos theta is equal to -2. sin theta is equal to -2 cos theta. sin theta is equal to -2 cos theta. काय होते बघा. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. म्हणजे इथं 50 नंबर म्हणतोय ना, म्हणजे समजा असा आहे tan थीटा आहे -2 -2 म्हणजे काय. आता tan इज इक्वल टू विच इज इक्वल टू 2/1 कन्सिडर करा. बरोबर आहे. मायनस आहे. लाइज इन बिट हा कुठे आहे अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट 2 1. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग म्हणजे हा असतो. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग कोण असतो 2 + 4 म्हणजे √5 येईल. मला साइन थीटा पाहिजे. साइन थीटा इज नथिंग बट अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज 2/√5 आन्सर येईल. पण थीटा लाइज इन व्हॉट π/2 to π म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हा कोण आला साइन आला. तुम्हाला विचारला आहे क्वेश्चन मध्ये सेक नाही 50 मध्ये साइन. बरोबर आहे. 2/√5 इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरच्या क्वेश्चन मध्ये कॉस थीटा विचारलाय. कॉस थीटा काय येणार आहे -1/√5 पण सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलाय सेक थीटा विचारलाय. सेक थीटा म्हटल्यानंतर काय येणार आहे डिस डिवाइडेड डिस म्हणजे -√5 येईल. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलाय क्वाड थीटा विचारलाय. क्वाड थीटा इज इक्वल टू 1/2 येणार. त्यांच्या उलटा म्हणजे -1/2 होईल. फक्त क्वाड्रंट चेंज झाल्यामुळे.
कॉटन राईटच म्हणजे साइन थीटा. आता तसंच सिमिलरली साइन थीटा इज इक्वल टू 4/5. सेम 55 तेच आहे, 56 सेम आहे, 57. एकाच क्वेश्चनवरती तुम्हाला त्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले, म्हणजे साइन कॉस साइन दिला असेल तर कॉट सेक कोसेक असं विचारलेलं आहे. आता हा 54 पॉईंट असेच आहे. तुम्हाला हा ट्रिपलेट यूज करता येतो. तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल काढून तुम्हाला डायरेक्ट आन्सर्स फाइंड आउट करता येतात. आता बदलतो कुठून बघा, क्वेश्चन बदललाय 60%. म्हणजे पहिले 10 क्वेश्चन तसेच आहेत 50 पासून 59 पर्यंत. cos theta is equal to -3/5. pi is less than theta is less than 3/2 आणि विचारलाय आन्सर cosec theta plus cot theta upon sec theta minus tan theta which is equal to असं विचारलाय. बरोबर. आता बघा इथं काय करायचं आपल्याला. तुम्हाला cosec पाहिजे, cot पाहिजे, sec पाहिजे, tan पाहिजे. cos theta adjacent side upon hypotenuse. हा 3 असेल, हा 5 असेल तर हा 4 असतो. बरं, आता कोसेक मध्ये आता हा लाइज इन बिटवीन थर्ड क्वाड्रंट. थर्ड मध्ये कोण असतो, tan अँड कॉट पॉझिटिव्ह, हे दोघे फक्त पॉझिटिव्ह आहेत. आपल्याला पाहिजे ते व्हॅल्यूज घ्या ना. कोसेक थीटा, सेक थीटा म्हणजे 4/5 म्हणजे कोसेक 5/4 हा निगेटिव्ह असणार. कॉट थीटा, tan थीटा अपोजिट अपॉन ऍडजसेंट म्हणजे 4/3 चा 3/4 पॉझिटिव्ह आहे. tan 4/3 आणि सेक थीटा कॉस दिलाय म्हणजे -5/3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. कोसेक -5/4 कॉट प्लस 3/4 अपॉन सेक -5/3 tan -4/3 आला म्हणजे वरती होईल -2/4 -5 + 3 -2/4 -5 - 4 -9/3 म्हणजे -1/2 अपॉन 3 येणार म्हणजे त्याला -1/6 इज द करेक्ट आन्सर. -1/6 आहे का बघा त्याच्यामध्ये. 60 ला 2/3 आहे, 1/6 आहे, -1/6 आहे. cos theta -3/5 -3/5 मग इथं आला कोसेक कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह -5/4 करेक्ट आहे. -5/4 cot theta 3/4 करेक्ट आहे, पॉझिटिव्ह 3/4 cot 3/4 आला. tan 4/3 करेक्ट आहे. त्याच्यानंतर sec -5/3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना व्यवस्थित केली तर cosec -5/4 cot + 3/4 tan + 4/3 टाकला तिथे -1 असल्यामुळे आणि sec किती आहे -5/3 आणि हा -3 आन्सर आहे. मायनस मायनस गेटिंग प्लस म्हणजे काय होतो, पॉझिटिव्ह आन्सर येतं आणि दॅट इज द पॉझिटिव्ह आन्सर इज 1/6. बघा -1/6 पण आन्सर त्याच्यामध्ये होतं. आपण गफलत केलो असतो, आन्सर चुकीचा आला असतो. 61 बघा. sec theta is equal to √2 lies in between fourth quadrant. फोर्थ मध्ये लक्षात ठेवा cos and sec पॉझिटिव्ह आहे, बाकी सगळे निगेटिव्ह असणार आहे. आता cos हा कोण असतो, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट होणार. ठीक आहे. आता हा काढायचा आहे आपल्याला. √2 चा स्क्वेअर -1 स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 1. बरोबर आहे का, -1 1 येणार. आता काय होणार इकडे आपल्याला व्हॅल्यूज त्यांना पाहिजेत 1 + tan थीटा + cosec थीटा. इथे 1 + cot थीटा - cosec थीटा विचारलंय. 1 + tan थीटा काय 1, cosec थीटा काय 1/√2. बरोबर आहे ना. 1/√2 नाही, हायपोटेनस अपॉन अपोजिट √2. 1 + cot थीटा 1च येणार आणि -cosec √2. 2 + √2 अपॉन 2 - √2
2 प्लस रूट 2 अपॉन 2 मायनस रूट 2 असं कुठं आहे का आन्सर नाही आहे. मायनस रूट 2 प्लस रूट 2 मायनस 1 प्लस 1 लिहिलाय. बघूया आपण वरती याचं काही करता येतं का. याचा कॉन्जुगेट घ्या. 2 प्लस रूट 2 चा स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 मायनस 2 2 आला. आता 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2 2 चा 4 रूट 2 प्लस रूट 2 चा स्क्वेअर 4 आला डिवाइडेड बाय 2. 8 प्लस 4 रूट 2 अपॉन 2. 2 कॉमन काढला तर 2 ला गेला. 2 4 जा 8 2 2 जा 2 प्लस रूट 2. 4 प्लस 2 रूट 2 हे आन्सर यायला लागलेला आहे. सॉरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट सेक आणि कॉस हे दोन्ही सोडले तर बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. बिकॉज लाईज इन बिटवीन असं सांगितलंय. हा -1 हा +1 आहे. हा -1 हा +1 आहे तर हा -1 आहे. कोसेक रूट 2 मायनस रूट 2 आहे आणि हा मायनस रूट 2 मध्ये प्लस रूट 2 झाला. हे दोघे कॅन्सल. मायनस रूट 2 अपॉन रूट 2 मायनस 1. 61 चा आन्सर सी -1 कारण थीटा लाईज इन बिटवीन दिला 3π/2 टू म्हणजे 4 तिथे लिहून ठेवला ना. तो 4th मध्ये हे सगळे निगेटिव्ह आहेत. यांची व्हॅल्यूज अशी तयार होते म्हणजे -1 इज द करेक्ट आन्सर. करेक्ट. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 61 सेम आहे. 61 आता झाला -1 आन्सर आला. tan थीटा -4π/4 म्हणजे 3 sec थीटा प्लस 5 tan थीटा विचारलाय. म्हणजे तुम्हाला या नुसार आन्सर्स काढायचे आहेत आणि ते सबस्टिट्यूट करायचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय त्या पद्धतीनं. लक्षात येतं का बघा. tan theta is equal to again -4/3 म्हणजे theta lies in between 4th quadrant. 3 sec theta प्लस 5 tan theta विचारलाय. आता परत तेच थीटा tan म्हटल्यानंतर ऑपोजिट अपॉन ॲडजसंट इथं 5 असणार आहे कंपल्सरी. आता 3 sec theta म्हणजे कॉस काय आहे हा भागिले हा म्हणजे -5/3. 4th मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह 3 × 5 प्लस 5 × tan theta ऑपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे 4/3. पण हा -4/3 होईल -4/3. आता काय होतं बघा 15 - 20/3 इज इक्वल टू -5/3 आन्सर आहे का बघा. -5/3 चं करेक्ट आन्सर सी नंबरचा आहे 62. 63 सेम बरोबर. आता थोडंसं इथं चेंज होतंय. क्वेश्चन 2 sin x = 1 म्हणजे हाफ sin x = 1/2. तुम्हाला हे लक्षात येईल बघा. x ची व्हॅल्यू 30 आली. x = 30 डिग्री कंप्लीट करून टाका. वर हे काढा ते काढा असं करत बसायचं नाही. π/2 x इज लाईज बिटवीन पाय म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह फक्त इथं x √2 म्हणजे cos y = 1/√2 तयार होईल. आणि √2 cos y = म्हणजे y = 45 डिग्री तयार होईल. तुम्हाला क्वेश्चन विचारला tan x + tan y अपॉन cos x - cos y = हाऊ मच. आता tan x हा साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे तर tan x निगेटिव्ह आहे म्हणजे आन्सर काय tan 30 - 1/√3 प्लस tan y tan 45 पण tan लाईज इन बिटवीन 4th क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस अगेन 45 1 डिवाइडेड बाय cos x लाईज इन बिटवीन x सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह cos 30 इज असतो -√3/2 मायनस cos y cos 45 विचारला आहे. लाईज इन बिटवीन 4th म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणजे 1/√2. बघू आपण काय होणार. -1 -√3 अपॉन √3 डिवाइडेड बाय -√6 -2 अपॉन 2√2. 2 न मल्टिप्लाय करा 2 असा होईल. हे दोघे कॅन्सल होतील. बघूया -2 -2√3 अपॉन इथं हा √2√3 आहे -2 म्हणजे यातला कॉमन काय निघेल √2 कॉमन काढूया. आन्सरच्या दृष्टीने जाऊया आपण. 3 + √6 आहे. मायनस दोघांचे कॉमन काढले तर काय येणार बघा. इथं सगळ्यांचे कॉमन काढले तर 2 + 2√3 अपॉन √6 + 2 2 + √6 असा कुठं दिसतोय का बघा. 2 + √6 खालती 2 + √6 3 + √6 आहे
आणि वरती 2 इन ब्रॅकेट 1 प्लस रूट 3 आहे. 2 इन ब्रॅकेट 1 प्लस रूट 3 अपॉन 3 प्लस रूट 6. हा 2 आहे, तो 3 आहे त्याचा. सगळ्यांमध्ये 3 प्लस रूट 6 आहे. सॉरी, हा 2 आहे, रूट 3. हो यस, हा रूट 3 आहे आणि इथं रूट 3 आहे आणि इथं 2 रूट 2 आहे. याला रूट 6 करण्यासाठी रूट 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मला रूट 6 करण्यासाठी म्हणजे 2 प्लस रूट 3 करेक्ट आन्सर, म्हणजे 3 प्लस रूट 6 येणार. इथं काय येणार आहे, 3 प्लस रूट 6 येणार. म्हणजे हे करेक्ट आन्सर यातलं कुठलं आहे, डी हे करेक्ट आन्सर आहे. तुम्ही चेक करा, त्या पद्धतीने तुमचा आन्सर येईल. कॅल्क्युलेशन्स करताना खूप काटेकोर राहावं लागतं, तुम्हाला त्या पद्धतीने करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. 64 सेम आहे, -12/13. 65 सेम त्याच टाईपचे आले सगळे. cos A is equal to sin B is equal to -1/3. A lies in between दिला, बरोबर आहे ना. म्हणजे आता बघा, A साठी, B साठी इथं कुठले क्वाड्रंट आहे, A कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, A लाइज इन बिटवीन सेकंड क्वाड्रंट आणि हा थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड मध्ये -1/3. cos A 1/3 म्हणजे आता काय आलाय, रूट 3 चा स्क्वेअर -1, 9 - 1 रूट 8 म्हणजे 2 रूट 2 म्हणजे 4 2 जा 2 रूट 2. आणि इथं साइन बी काय 1/3, हा 2 रूट 2. आता आपल्याला पाहिजे tan A. tan A म्हणजे दिस बाय दिस, -2 रूट 2 प्लस -2 रूट 2 प्लस tan B 1/√2. tan B उठ्यावर थर्ड मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह आहे, 1/2 रूट 2 होल डिवाइडेड बाय tan A मायनस tan B तोच असणार आहे, -2 रूट 2 -1/2 रूट 2. क्रॉस मल्टिप्लाय केला तर 4 2 जा 8 होणार, -8 प्लस 1 अपॉन 2 रूट 2 कॅन्सल करून टाका, -8 -1 -8 प्लस 1 -7 आणि -9 7/9 आन्सर आहे का, आहे सी. 67 सी आन्सर आहे. समजा लागले कसं ट्रायंगलचा यूज करायचा आणि आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या, कशा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. कारण साइन कन्व्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, कुठल्या क्वाड्रंट नुसार मग कुणाच्या फंक्शनचा आन्सर हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह येते, त्यानुसार हे आन्सर्स तुम्हाला मिळत जातील. त्या पद्धतीचा हा 69 वेगळा आहे, 68 सेम आहे, पण 69 आपण बघूया, सॉल्व करूया. एट sin x मायनस cos x इज इक्वल टू 4. sin x विचारला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा, कसं करा, 8 sin x -4 जो नको आहे ना त्याला बाजूला टाका, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. 64 sin स्क्वेअर x मायनस 64 sin x, 8 चा स्क्वेअर 64, a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे 64 sin स्क्वेअर x मायनस 2 टाइम्स ऑफ a into b 64 sin x प्लस b स्क्वेअर 16 इज इक्वल टू cos स्क्वेअर x. आता हा cos स्क्वेअर इन द फॉर्म ऑफ sin स्क्वेअर तुम्ही मांडू शकता. लक्षात येते का बघा, cos स्क्वेअर ला यू हॅव टू कन्वर्ट इन द sin स्क्वेअर बाय, बिकॉज वी वांट sin x. इकडे आहे ना 65 sin स्क्वेअर x होईल मायनस 64 sin x, हा -1 झाला तर काय होईल, +15 into 0. 65 आणि 15
13 into 5 into 3 into 5 मध्ये 64 पाहिजे 39 25 64 झाला बघा मायनस पाहिजे बोथ मायनस समजला 65 sin square x minus 39 sin x minus 25 sin x plus 15 equal to 0 लक्षात याच्यामध्ये 13 कॉमन 13 sin x 5 sin x minus 3 minus 5 sin x 5 5 जा 5 sin x minus 3 equal to 0 म्हणजे 5 sin x 5 sin x minus 3 equal to 0 और 13 sin x minus 5 equal to 0 म्हणजे x sin x is equal to what एक तर 3/5 येईल किंवा sin x is equal to 5/13 येईल तुम्हाला असं विचारलं आहे त्याच्यामध्ये दोन दोन आन्सर्स आहेत का आहे डी इज द करेक्ट आन्सर 3/5 and 5/13 सिमिलरली 2 cos square x plus 7 sin x is equal to 5 sin x विचारलाय cosला एकाच बाजूला ठेवा साइनला एकत्र घ्या तसं 71 दिलेलं आहे 72 मध्ये मात्र थोडासा वेगळा होतो cot x plus cosec x is equal to 5 cos x विचारलाय cos म्हणजे cos x upon sin x plus 1 upon sin x is equal to 5 cos x plus 1 is equal to sin x इकडे जाणार 5 sin x संपला sin x ची व्हॅल्यू हवी आहे म्हणजेच काय झाला 5 sin x minus 1 is equal to cos x again squaring on both sides similarly we can find out बरोबर तशाच पद्धतीने पुढे cosec x plus cot a is equal to L1/2 दिला परत sin आणि cos मध्ये कन्वर्ट करा त्यांची व्हॅल्यू येईल तुम्हाला अशा पद्धतीने पुढे पुढे जात तुम्हाला tan theta plus sec theta is equal to e raised to x असा दिलाय आता हा एक लास्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू 74 त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स येत आहेत त्याच्यामध्ये त्याचे फॉर्म्युले यूज करून तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल आन्सर्स आता tan theta plus sec theta is equal to e raised to x दिलाय आता इथं महत्वाची गोष्ट काय आन्सर्स मध्ये e raised to x minus e raised to x वगैरे दिलेला आहे बरोबर आहे म्हणजे आता इथं याला sec theta plus tan theta दिला आता हा sec theta minus tan theta is equal to e raised to minus x कन्सिडर केला बरोबर या दोघांची ऍडिशन केली तर हे दोघे गेले 2 sec theta is equal to e raised to x plus e raised to minus x होईल आपल्याला विचारलंय काय cos theta is equal to हा काय आहे sec theta is equal to e raised to x plus e raised to minus x upon 2 होईल आणि हा sec चा cos theta झाला की हा 2 upon e raised to x plus e raised to minus x कन्सिडर केलाय आपण आपल्याला cos पाहिजे म्हणून sec घेण्यासाठी आपल्याला sec theta minus tan theta हाच आपण sec theta plus tan theta म्हणू शकतो कारण tan theta plus sec theta आहे ना sec theta minus tan theta e raised to minus x कन्सिडर केला या दोघांची बेरीज केली तर 2 sec theta is equal to this होईल sec theta is equal to this cosec theta is equal to cos theta is equal to 2 upon e raised to x plus e raised to minus x असा आन्सर बी आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 74 क्वेश्चन्स क्लिअर होतात तर आपण तुम्ही हे सीट PDF द्वारे तुम्हाला दिली जाईल तुम्ही क्लिअर करा थँक्यू व्हेरी मच